चवदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटाने। महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहास घडविणारा होता। अस्पृश्याच्या जीवनात नवी पहाट उगवणार होती। सर्वजण आंदोलनासाठी सज्ज होते आणि त्यावेळी घरात एक वेगळीच लढाई सुरू होती। रमाबाईची प्रकृती तोलामोलाची होती, पण त्या मनाने खंबीर होत्या। त्यांनी विनंती केली की साहेब, मी पण महाडला येणार। तेव्हा बाबासाहेब म्हणाले की तू येऊन काय करशील? रमाबाई म्हणाल्या की मी स्वयंपाक करेन, लोकांना जीव घालेन। पण साहेबांना माहित होतं की ही धग रमाई सहन करू शकणार नव्हती, म्हणून ते कार्यालयामधूनच परस्पर निघून गेले आणि रमाई वाट पाहतच राहिल्या। नंतर कळलं की साहेब थेट महाडला गेले। त्या तुटल्या, रडत राहिल्या। तेवढ्यात महाडमध्ये एक आंदोलन पेटलं। मारहाण, हिंसा, अन्याय आणि अचानक एक भयानक अफवा कानावर आली। बाबासाहेबांचा खून झाला। ही बातमी रमाईच्या कानावर पडली। त्या क्षणी त्यांच्या हृदयावर काय बितली असेल। पण नंतर एक बातमी आली की साहेब सुरक्षित होते। त्यांना सत्याग्रहींनी रायगडावर नेले होते। तिथे बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। रात्र झाली, साहेब धर्मशाळेतच झोपले आणि खाली हजारो लोक जागे होते त्यांच्या रक्षणासाठी। त्या प्रेमामुळे, त्या शक्तीमुळे कोणीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही। इतिहास फक्त लढ्यांचा नसतो, तो त्यागाचा, प्रेमाचा आणि वेदनेचाही असतो। 20 मार्च 1927 हा दिवस आपण कधीच विसरणार नाही। ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही पाठवा। धन्यवाद।